लहानपणी जेव्हा आजारी पडायचो आणि काहीही खायची इच्छा नसायची, तेव्हा आई ना अशा पद्धतीने गरमागरम फोडणीचं वरण आणि त्यासोबत गरमागरम अशी भाकरी चुरून खायला द्यायची. आजही आजारी पडलो, आईची आठवण झाली, की अशा पद्धतीने गरमागरम फोडणीचं वरण आणि त्यासोबत ही भाकरी चुरून खाल्ली ना, की आजार कुठल्या कुठे पळून जातो. तीच आज फोडणीच्या वरणाची खास रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करतीये. सर्वात आधी कुकरमध्ये तूर डाळ आणि मूग डाळ घ्यायची. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायची. त्यामध्ये टोमॅटो, तेल आणि थोडंसं मीठ घालायचं. पाणी घालून डाळ शिजण्यासाठी ठेवायची. डाळ शिजतीये तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, किसलेलं सुकं खोबरं, जिरं आणि कोथिंबीर काढायची. सर्व साहित्य जाडसर असं वाटून घ्यायचं. तोपर्यंत डाळही शिजली. आता डाळही छान अशी घोटून घ्यायची. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की मोहरी, हिंग घालायची, कढीपत्ता घालायचा, 1 सेकंदभर परतून घ्यायचं. त्यानंतर तयार वाटण घालायचं आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं. अर्धा चमचा हळद, थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं. त्यानंतर शिजवून घेतलेली डाळ घालायची. एकदा मसाल्यासोबत मिक्स करायची. पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर एक उकळी काढायची आणि उकळी आल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर 8 ते 9 मिनिटं वरण शिजवून घ्यायचं. परफेक्ट असं फोडणीचं वरण तयार झालंय. मस्त गरमागरम भाकरीसोबत चुरून खायचं किंवा इंद्रायणी तांदळासोबत तर अप्रतिम लागतं. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि पुढचा व्हिडिओ कोणता पाहायचा ते सुद्धा कमेंटमध्ये